आमच्या महाराजाची गाई पहा. 10 मिनटं झाली मला तयारी करायला. निघत असेल तर निघ, नाहीतर मी चाललो एकटा. तुम्ही एकटे जाऊन काय करताय? चाबी मी माझ्याजवळ घेतली. तयारी तर झाली माझी, पण असं म्हटलं मला तर मग मी आहेच. वाट बघत बसा. अशी आमची दोघांची मजा. पण आम्हाला जायचं होतं एका जागी जेवण करायला. त्यांचंही बरोबर आहे, मला वेळ लागते तयारी करायला. अरे बायकांना वेळ नाही लागणार तर कोणाला वेळ लागणार? तयारी करायला वेळ लागणारच ना. छान छान कपडे घालणं, तयारी करणं, एकतर त्यात छान गुलाबाचं फूल माझ्या हातात. बघा, या गुलाबासोबत खूप सारे फोटोशूट केले मी. माझे फोटो खूप छान छान निघाले. मी फेसबुकवर सेंड पण केले आहे. प्लीज माझ्या या फोटोला छान छान कॉमेंट देत चालत जा. तसे तुम्ही मला छान छान कॉमेंट देताच. ब्युटिफुल वैशाली, ब्युटिफुल वैशाली, मला फार आवडतं असं मला कॉमेंट दिले तर आम्ही निघालो रस्त्यानी. महाराज आमचे शांत आहे, पण मी शांत नाही. माझी पटार चालू राहणारच आहे. मी नाही बोलणार तर कोण बोलणार? मीच बोलणार. माझ्या घरात मीच बोलणार. पण मी जिथे जेवण करायला गेली तिथे किती सुंदर पूजा मांडली हे बघा. ही पूजा होती नवनाथाची. नवनाथाची पूजा इतकी सुंदर असते आणि इतके कडक नियम असते याचे, आणि हे करणाऱ्या लोकांनीच करावं. तसंच आमच्या एका नातेवाईकाकडे होती ही पूजा. छान वाटली पूजा मला. मी तिथे नमस्कार केला आणि प्रसाद घेतला. काय राजे, गुलाबजाम होते मस्त, चवीला एक नंबर. खाऊनच टाकले 3-4. घरची साखर वाचवली रे बा मी मस्त. ह्या माणसाला मोठी घाई असते. पण मला यांच्यासोबत फोटो काढायचे होते. यांनी मला एवढ्या याच्याने बोलवलं. मला त्यांना धन्यवाद द्यायचं होतं. बघा किती छान वाटतं असं नातेवाईकाकडे गेलं तर. एवढ्या वर्षांनी त्या बोलवतात, आपण जायचं नाही हे असं चांगलं वाटतं का? म्हणून आम्ही गेलो, छान जेवण केलं, त्यांच्यासोबत फोटोशूट घेतला. ह्या माझ्या आवडत्या वैशालीताई. हा व्लॉग माझा कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.